आजचा आपला चौथा दिवस आणि आपण पाहत आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म. मित्रांनो, हा धम्म पाहत असताना आपण काल बघितली की जी 1980 पर्यंत प्रस्तावना छापलीच गेली नव्हती, ती नंतर 80ला भगवानदास ॲडव्होकेट यांनी शोधून काढली आणि त्याच्यानंतर ही बाकीच्या एडिटरनी ती आपल्या बुक्समध्ये पब्लिश केली आणि नंतर आपल्याला जवळपास 2006च्या नंतर हा ग्रंथ आपल्या हातामध्ये पडला. त्याचाच राहिलेला भाग आणि जी काय पार्श्वभूमी होती त्या ग्रंथामागची. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की कुठलंही वाङ्मय हे आरसा असतो, कारण त्याच्यात एक मानवाचं प्रतिबिंब दडलेलं असतं. म्हणून ती गोष्ट कशी आहे, ते वाङ्मय कसं आहे, याची चिकित्सक बुद्धीने विश्लेषण झालं पाहिजे. आणि याच्यासाठी जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 35 वर्ष खर्च केली. जवळपास याची सुरुवात 1928 पासूनच त्यांनी सुरुवात केली होती. आणि हे करत असताना जेव्हा बाबासाहेब अमेरिकेला शिकायला गेले, अमेरिकेमध्ये शिकत असताना त्यांनी अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं, बुद्धाचा त्यांनी खूप अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की भारतामधला जो हिंदू धर्म आहे आणि हा जो भारतातलाच धम्म आहे, त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे, लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन देम. कारण ही चिकित्सक वृत्ती जेव्हा चौथी इंग्लिश स्कूलला असताना पास झाले होते आणि तेव्हा केळुसकर गुरुजींनी जेव्हा त्यांना चरित्र भेट दिलं होतं, तेव्हा त्याची ती चिकित्सक वृत्ती सुरू झाली होती. प्रस्तावना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला अनेक जण प्रश्न विचारतात की यांनी एवढं शिक्षण कसं काय घेतलं. दुसरा प्रश्न असा विचारतात की ते बुद्धिझमकडे कसं काय वळले. कारण आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा सुभेदार असताना घरातली जी कंडिशन होती, घरातले जे संस्कार होते, ते पूर्ण हिंदू धर्मीय होते. त्याच्यामध्ये वेदांग आले, रामायण आले, महाभारत आले. त्याच्यामध्ये जे काही कथा होत्या त्या कथा वाचन करून त्यांना सांगायचे आणि त्या पद्धतीचे ते अनुकरण करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायचे. परंतु बाबासाहेब बाल वयामध्येच त्यांची बुद्धी तीक्ष्ण असल्यामुळे त्यांना त्या गोष्टी नाही पटायच्या. आणि जेव्हा 9व्या वर्षी जेव्हा केळुसकर गुरुजींनी ते बुक त्यांना दिलं, बुद्धाचं चरित्र, तेव्हापासून त्यांच्यामध्ये विचाराचे काहूल वाजायला लागले आणि तेव्हा रामजींना सुद्धा कळून चुकलं की नाहीकडे आता बंडाचं वारस डोक्यामध्ये शिरलेलं आहे, बंड सुरू झालेलं आहे. कारण प्रत्येक जे आपण गोष्ट देतो त्या गोष्टीचं निराकरण केल्याशिवाय मुलगा काही गप्प बसत नाही. आणि तेव्हापासून ती अभ्यासाची ओढ ही बाबासाहेबांना लागली. आणि बाबासाहेबाला लागत असताना 1955ला 14 जानेवारी वरळी येथे एक आयोजित कार्यक्रमाच्या सभेला त्यांना बोलवलं. मी उच्च शिक्षण अमेरिकेला गेलो असता त्यांनी तिथे बौद्ध धर्माचा बराच अभ्यास केला. तेव्हा त्यांना कळून चुकले की हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यामध्ये खूप अंतर आहे. ही गोष्ट केव्हा सांगतात? 14 जानेवारी 1955ला वरळीच्या सभेमध्ये वैदिक ब्राह्मण धर्माने निर्माण केलेल्या या गुलामगिरी विरुद्ध बौद्ध विचारधारेने केलेली मुक्ती संघर्ष हाच खरा भारताचा इतिहास. बघा मित्रांनो, भारताचा जर इतिहास जर कुठला असेल तर फक्त ब्राह्मणशाही विरुद्ध जे काही शांततेच्या मार्गाने तथागत गौतम बुद्धाने स्वीकारलेला जो धम्म आहे, याच्यामधला जो संघर्ष आहे, तोच खरा हा इतिहास आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी ते भाषणामध्ये, त्या वरळीच्या भाषणामध्ये त्यांनी सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये मुंबईच्या त्यांनी सांगितलं होतं. 25 सप्टेंबर 1928ला जेव्हा दादर येथे गणपतीच्या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं गेलं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मोठे वक्ते. आणि त्यावेळेस ते विविध कार्यक्रमाला भेटी द्यायचे. तेव्हा असाच दादरला तो एक कार्यक्रम होता आणि कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी जाहीर सभेमध्ये असं सांगितलं की जातीभेदावर कुऱ्हाड घालून अस्पृश्यतेचे पाप मुळातच मारून टाकणारा खरा जर एखादा धर्मावर आपल्या देशात अवतरला असेल तर तो म्हणजे फक्त एकटा बुद्धच होईल. धर्मवीर जर कोणी अवतरला असेल ह्या जगामध्ये तर तो केवळ बुद्धच आहे. असं गणपती गणेशोत्सवाचे 10 दिवसाचा जो कार्यक्रम चालत असतो त्याच्या कार्यक्रमामध्ये हिंदूच्या सभेमध्ये त्यांना जाऊन त्यांच्या स्टेजवरती जाऊन एवढ्या धारिष्ट्यानं त्यांनी त्या ठिकाणी एक म्हणजे 1928ला त्यांनी विधान केलेलं आहे. म्हणजे अर्थात त्याची सुरुवात केव्हापासून झाली म्हणजे तेव्हापासूनच त्यांची ही ओढ चिकित्सक बुद्धीने बुधाकडे ओढण्याचा दृष्टिकोन होता. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना 13 ऑक्टोबर 1935 एवढी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी त्यांनी धर्मांतराची घोषणा जाहीर केली. आणि जेव्हा धर्मांतराची घोषणा त्यांनी जाहीर केल्याच्या नंतर पूर्ण भारतामध्ये एकदम कलह माजला. पूर्ण परेशान लोक झाले. हजारो फोन यायचे, हजारो त्यांच्यावर म्हणजे टीका टिप्पणी सुद्धा व्हायच्या. आणि आता बाबासाहेब कोणता धर्म स्वीकारला, सगळे धर्माचे लोक त्यांना विनंती करत होते की आमच्या धर्मामध्ये या. कोणी म्हणजे सगळं आपल्याला ते गोष्टी माहीत आहेत. आणि अशा पद्धतीनं जेव्हा ह्या म्हणजे हे करण्यासाठी बाबासाहेबांनी तर डिक्लेअर केलं होतं. आणि हे डिक्लेअर करत असताना मग परत 31 मे 1936ला साहेबांनी अखिल मुंबई इलाका महार परिषदेचं आयोजन हे मुंबई या ठिकाणी केलं. कारण कुठलाही निर्णय घेत असताना बाबासाहेबांनी असं एकट्या दुट्यानं नाही घेतला. सामूहिक रीतीने जेवढे काही महार लोक होते तत्कालीनचे मुंबईच्या इलाक्याचे तेव्हा त्यांची एक परिषद बोलवली आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी जाहीर केलं की मी जरी हिंदू धर्मामध्ये जन्मलो असतो तरी मी हिंदू धर्मामध्ये जन्मालो. हिंदू धर्मामध्ये जन्म हा का माझा दोष नव्हता, परंतु कोणत्या धर्मामध्ये मरायचा हा माझा नक्कीच अधिकार आहे. आणि अशा पद्धतीनं म्हणजे का बौद्ध धर्म स्वीकारायचा याचं विश्लेषण त्या ठिकाणी सांगत असताना मुक्तीपथे कोण, मुक्तीपथे फक्त बुद्धाची पथे आहेत असं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि सत्य ते म्हणजे 1936 सालीच निर्विवादपणे त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांचं जे वळण जे होतं त्या बुद्धिझमकडे तर म्हणजे तेव्हाच त्यांचं जो दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी आला. आणि बाबासाहेबांनी जवळपास 135 ग्रंथांचा किती 135 ग्रंथांचा ज्याच्यामध्ये पुराण आहे, महाभारत आहे, रामायण आहे, मत्स्य पुराण आहे किंवा गरुड पुराण आहे, वराह पुराण आहे, विष्णू पुराण आहे, रामायण, भागवत गीता किंवा छानोन्य उपनिषदे असे विविध जे ग्रंथ आहेत हिंदूचे सध्याचे जे होते किंवा तत्कालीन जे आहेत त्या पूर्णतः ग्रंथाचा अभ्यास केला. आणि अभ्यास केल्याच्या अंती ते सांगतात की मुक्तीपथे फक्त आणि फक्त बुद्धाच्याच पथे आहे. तेव्हा त्या ठिकाणी भाषण करत असताना 1900ला सांगतात त्यांनी म्हणजे भक्ती आनंद आणि तथागताचा त्या ठिकाणी संवाद त्यांना समजून सांगतात की त्यांच्या म्हणजे मनामध्ये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की कोणी जबरदस्तीने बुद्धाचा धर्म स्वीकारू नका. तुम्हाला जर पटत असेल, तुम्हाला जर रुचत असेल, तुम्हाला जर अवगत होत असेल तरच तो डोळस मनाने स्वीकारा. आणि अशा पद्धतीने जेव्हा ते तथागताचा एक सिद्धांत सांगतात त्या ठिकाणी आनंद आणि तथागता सिद्धांत अतदीप भिव स्वयं प्रकाशित व्हा ह्या बुद्धा वचनाच्या हवाला देत बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्ध म्हणाले की आनंदा भिक्षू संघात मजपासून काय हवे आहे. कारण तथागताची तब्येत खूप खालावली होती तरीसुद्धा लोकांना खूप अपेक्षा होत्या, भिक्खूला खूप अपेक्षा होत्या की तथागताने आम्हाला भेटावं, आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं. आणि शेवटचे हे शब्द आहेत तथागताचे की आनंदा भिक्षू संघात मजपासून काय हवे आहे. आनंदा मी आत बाहेर काही न ठेवता धर्मोपदेश केला आहे. त्या तथागताने आचार्य स्तुती मुळीच ठेवली नाही. तर मग आनंदा तुम्ही दिव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित राहू नका, यावरच विश्वास ठेवा. दुसऱ्या कोणाच्याच अंकित होऊ नका. सत्याला सत्य धरून चला, सत्याचाच आश्रय घ्या, दुसऱ्या कोणालाही शरण जाऊ नका. असे हे जे तथागताची वाणी आहे ही वाणी महार इलाका परिषदेमध्ये त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी लोकांना सांगतात, त्या सभेमध्ये त्या ठिकाणी सांगतात. आणि बुद्धाने सुद्धा म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचे शब्द तथागताचे सांगितले की त्यांनी म्हणजे असं स्तुपने आचार्याची स्तुती करा असं तेव्हाच तथागत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की असं तथागतांनी सांगितलेलं. तथागताची वाणी आनंदाची आणि त्यांचा जो संवाद होत असतो तो संवाद
त्यांना समजून सांगण्याचा तो म्हणजे सांगत असतात त्या सभेमध्ये. आणि मी देखील बुद्धाच्या शब्दाचा आश्रय करून तुम्हाला असा निरोप देतो की तुम्ही आपले आधार व्हा, स्वतःच्या बुद्धीला शरण जा, दुसऱ्याच्या कोणाच्याही आदेश ऐकू नका, दुसऱ्याच्या कशाच्याही शरण जाऊ नका. हा भगवान बुद्धाचा उपदेश तुम्ही या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की तुमचा निर्णय हा अजिबात चुकीचा होणार आहे. आता आपण 2026 मध्ये जीवन जगत असताना बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये, तेव्हा किती अंधश्रद्धा होत्या, रूढी होत्या, परंपरा होत्या, म्हणजे कोणतेही नवस होते, तावस होते आणि एकदम गुलामगिरीसारखं त्या अस्पृश्याचं ते जीवन होतं. आता त्यांचं ते जीवन त्या सदाचाराकडे ओढण्यासाठी हे म्हणजे किती अनमोल खजाना आहे तथागतांचा, हे त्यांना सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की तुम्ही म्हणजे आचार्यानं खूप सांगितलं म्हणून त्यांना सुद्धा तुम्ही मानू नका. जे विचार आहे ते प्रत्यक्ष आचरणात आणा आणि त्या विचारातून जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर ह्या गोष्टीचं अनुकरण करा. बुद्धाला शरण जा, धम्माला शरण जा आणि त्यांना जे काही मार्गदर्शन करतात त्या गोष्टीला तुम्ही शरण गेलं पाहिजे. अन्य कुणालाही शरण जाऊ नका. ज्या पद्धतीने एका पृथ्वी, सगळी पृथ्वी, आता जे काही पृथ्वीवर जवळपास 100 जे काही देश असतील ते फक्त सूर्यावरती डिपेंड आहेत. सूर्यासारखं तुम्ही परप्रकाशित राहू नका, कारण सूर्य 12 घंटे राहतो, नंतर परत माळवतो. तुम्ही स्वतःचा प्रकाश अतदीप भव, तुम्ही स्वतःचा प्रकाश स्वतः बना. तुम्ही विज्ञानवादी व्हा तुमच्या मनामध्ये, कारण मनोपबंग माध्यमा म्हणून सुद्धा म्हणून साचे पदुठेन भासती वा करोती वा तत्वनं दुःख म्हणून ते चक्कम होतो पदम, ही बुद्धाचा सिद्धांत. कारण या जगामध्ये ज्या काही गोष्टी क्रिया प्रक्रिया घडत असतात त्या फक्त माणसाच्या मनावरतीच केंद्रित होत असतात आणि ज्या काही वाईट गोष्टी होत असतात त्याही केवळ माणसाच्या मनावरच घडत असतात. म्हणून आपलं मन शुद्ध करा, शुद्ध व्हा, बुद्ध व्हा, असा तथागताचा सिद्धांत त्या ठिकाणी म्हणजे सांगत असतात. आणि सांगत असताना त्या लोकांना सांगत असतात की भाई, तुम्हाला जर योग्य पटत असेल, तुम्हाला जर ह्या गोष्टी पटत असेल तर त्या गोष्टीचं अवलंबन करा, माना, किंवा आंधळ्यानं तुम्ही म्हणजे असा स्वीकार करू नका. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेही म्हणतात 1939 एका पत्रक म्हणजे प्रेस कॉन्फरन्समध्ये एक लेख लिहिताना असं म्हणतात की अस्पृश्याने नव्हे तर ब्राह्मण समाजाने सुद्धा बुद्ध धर्म स्वीकारावा. ब्राह्मणेतर समाजाने सुद्धा बुद्ध समाज स्वीकारला काही हरकत नाही. आणि जेव्हा ते बुद्धिझमचा अभ्यास करतील तेव्हा त्यांना कळेल की खरंच गड्या हिंदू धर्म आणि बुद्ध धर्मामध्ये खूप फरक आहे. ह्याच्यामध्ये फक्त म्हणजे आत्मा आणि ईश्वर याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. किती जरी 135 ग्रंथ चालले तर ह्या दोन गोष्टीच्या व्यतिरिक्त त्या ग्रंथामध्ये काही सापडणार नाही, असं बाबासाहेब त्या 17 मे 1941 अंकामध्ये जाहीरपणे म्हणतात. आणि बुद्ध जयंती आणि तिचे राजकीय महत्त्व या शीर्षकाखाली एक लेख लिहित असतात, आर्टिकल लिहित असतात पेपरला 1939ला 17 मेच्या. त्या 17 मेच्या अंकामध्ये ते बाबासाहेब स्पष्टपणे त्यांना जाहीरपणे आवाहन करतात की म्हणजे तिथपर्यंत ब्राह्मणापर्यंत जे वर्ण आहेत, बापचा कोणता ब्राह्मण आहे त्याचे ब्राह्मणेतर समाजाने जरी बौद्ध धर्म स्वीकारावा असं त्यांनी त्याच्यामध्ये आव्हान केलं होते. कारण त्यावेळेस त्यांनी बघा स्पष्टपणे असं अग्रलेखात लिहिलं होतं की हिंदूची रक्तशुद्धी ही रामाची जयंती करून होणार नाही, किंवा कृष्णाची जयंती करून सुद्धा होणार नाही, किंवा गांधीची जयंती करून सुद्धा होणार नाही. रामकृष्ण गांधी हे ब्राह्मण धर्माचे उपासक आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये वेस्ट न करता तुम्ही आता दीप भव, स्वयं प्रकाशित होऊन जे काही तुम्ही मिळवाल, म्हणजे जन्माच्या आल्यानंतर मृत्यूपर्यंत जे काही तुमचा जो काळ आहे ते गुलामगिरीमध्ये न घालता चांगल्या वैचारिक दृष्टिकोनातून आपण घालावा. लोकशाहीच्या प्राणप्रतिष्ठा त्याचा काहीही फायदा होणार नाही, उपयोगही होणार नाही. त्याचा फायदा एकच होईल की फक्त ते काम फक्त बुद्धच करू शकतो. या देशामध्ये लोकशाहीची जर प्राणप्रतिष्ठा करायची असेल, कारण बघा अजूनही एखादी प्राणप्रतिष्ठा त्याच्यामध्ये करायची असेल किंवा एखादा देवाची जर हे पूजा करायची असेल तर काय करत असतात बघा, फोटो आणून त्याच्यामध्ये मंत्रोच्चार म्हणून त्याच्यामध्ये मग जे ते जीव घातल्यासारखं ते इंडिकेशन होते आणि नंतर त्यांची ती म्हणजे पूजा तयार होते. मग बाबासाहेब काय म्हणतात की भारत देशामध्ये जर लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा जर करायची असेल तर हे तुम्हाला देव काही काय करू शकणार नाही. तुम्हाला जर प्राणप्रतिष्ठा लोकशाहीची खऱ्या अर्थाने करायची असेल तर ते फक्त ते बुद्धच आणि बुद्धच करू शकतात. आणि याच्यानंतर 1944ला मद्रासच्या दौऱ्यावर असताना वेद, भगवद्गीता, मनुस्मृती ही विदूषिकी बडबडी होत या त्यांच्या वक्तव्यावर देशात खूप गोंधळ माजलेला होता.
बघा, तत्कालीन परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचे एवढे दुश्मन तयार झाले, कारण ह्या प्रवाहाच्या विरोधात बाबासाहेबांचं एक कार्य होतं. आणि तेव्हा त्यांनी म्हणजे त्यांना जाहीरपणे सांगितलं होतं 1944ला की मनुस्मृती, वेद, महाभारत हे फक्त विदुषी बडबडी आहेत, नुसते बडबड, म्हणजे काही मंत्रोपचार म्हणायचे, लोकांना काही घेणं देणं नाही, फक्त दक्षिणा समर्पणे पयामी. लोक काम करून परेशान होतात आणि अशा पद्धतीनं त्यांची ती पुळवणूक होती. 24 सप्टेंबर 1944 आपल्या भाषणात स्पष्टपणे असं सांगतात. आणि तिथून नंतर रिव्होल्युशन आणि काउंटर रिव्होल्युशनचा एक प्रकाश टाकतात. आणि त्याच्यामध्ये ते स्पष्ट सांगतात की हिंदुस्थानची जर कोणताही जर इतिहास असेल तर ते सत्य आणि फक्त सत्याचाच आहे. ब्राह्मणीशाहीवर फक्त सत्याचाच विजय, म्हणजे रिव्होल्युशन, काउंटर रिव्होल्युशन, जे की आपण नंतर कालांतराने हे बघणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वंशविशुद्धी, ब्राह्मणांनी पेरलेल्या चुकीच्या चातुर्वर्ण्याच्या विषवृक्षाचे आपण सारे भारतीय बळी आहोत. या चातुर्वर्ण्याच्या विरोध करून जन्मसिद्ध मानवी समानतेचा पुरस्कार बुद्धाने केला. जशी व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक तर्काच्या, प्रत्येक युक्तिवादाला धिक्कार बुद्धाने केला. ज्यांनी कोणी ब्राह्मणाच्या 138 उपनिषदाचा अभ्यास केला असेल, अगर ती पूर्णपणे वाचली असतील, तर ह्यात ब्रह्म आणि आत्मा या दोन गोष्टीशिवाय काय आहे असेच त्यांना वाटेल. कारण त्यांनी अजूनही चॅलेंज केलेले आहे. 138 ग्रंथ जरी तुम्ही वाचले, जे काय उपलब्ध आहेत, आता वाढलेत नाही वाढलेत, पण बाबासाहेबांनी जेवढे वाचले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणतं जरी बुक काढून काढलं तर त्याच्यामध्ये फक्त ब्रह्म आणि आत्मा या गोष्टीवरच सगळं, म्हणजे ते भर आहे. ते पूर्ण पुस्तकामध्ये अशा पद्धतीने मी एक बौद्ध धर्माचा उपासक आहे. मी नुसताच बोध घेतला असं नाही, जे नुसतं बोलतो असे नाही, तर प्रत्यक्ष कृत्य करून दाखवणार आहे. माझ्या शेवटच्या आयुष्याचे एक दिवस आता मी पूर्णतः बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये मी घालणार आहे. मी निश्चितच ठरवले आहे की बुद्ध धर्माची मी शेत पेरणीवर घालत आहे. त्यात कोणते पीक येईल हे मला माहीत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1928 पासून त्यांनी म्हणजे ही स्पीच देत असतात, परंतु ते देत असताना असं स्पष्टपणे म्हणतात की मी बौद्ध धर्माची शेती करत आहे, शेती पेरणार आहे, परंतु मला माहित नाही भविष्यात त्याच्यामध्ये पीक कोणत्या पद्धतीचं येईल, तण कोणत्या पद्धतीचं येईल. कारण बुद्ध धर्मामध्ये काय सांगितलंय, मी दारू पिणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी प्राणहिंसा करणार नाही, मी खोटं बोलणार नाही. हे 5 पालन जर केलं, माणसं सदाचारी तयार होतील का नाही. जर चांगले बीज पेरले तर चांगलंच उत्पन्न येईल ना. आणि जे काही समजा तण उत्पन्न होणार आहे, मग ते लोक असेच निघणार, बेवडे निघणार, बिड्या पिणारे निघणार, तंबाखू खाणारे निघणार, खोटं बोलणारे निघणार, चोरी करणारे निघणार. आणि अशा पद्धतीचं बाबासाहेब म्हणजे बुद्ध धर्म शिकवण्याच्या अगोदरचं त्यांचं स्पीच आहे की ते म्हणतात की मी भारतामध्ये बौद्ध धर्माची शेती करणार आहे. याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचं पीक येईल हे मला माहीत नाही, परंतु हे मी पीक लवकरच घेईन. आणि अशा पद्धतीने 4 डिसेंबर 1954ला जेव्हा रंगून येथे 3री जागतिक बौद्ध धर्म परिषद भरली होती, त्या ठिकाणी बौद्ध धर्म परिषदेमध्ये भाषण करत असताना अतिशय नाराज होऊन, अतिशय शोकांतिका होऊन बाबासाहेब त्या ठिकाणी भाषण देतात. सर्व पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित असतात की माझ्या भारतामध्ये बौद्ध धर्माची बीजे रोवलेली आहेत, परंतु तिथे प्रचार आणि प्रसाराचं कार्य हे अतिशय म्हणजे कमी आहे. तिथून जवळपास बुद्धिझम हे लोप पावलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं हे कार्य जर वाढलं तर खूप नंदनवन तयार होईल, असं त्या ठिकाणचं ते भाषण असते. त्यानंतर त्या 10 जून 1956 रोजी नवी दिल्लीत आंबेडकर भवनाच्या पटांगणामध्ये त्यांनी सांगितले की हे बुद्धाचे विनम्र शिष्य आहेत. बुद्धाच्या मार्गाविषयी सांगताना ते म्हणतात की भगवान बुद्धाने आपल्या अनुयायांना सांगितले की कोणत्याही गोष्टीचा स्वीकार पूर्ण विचारांती करा, आंधळेपणाने स्वीकारू नका. जोपर्यंत मानव स्वतंत्र आहे, म्हणून मी तुम्हाला सांगेन की स्वतंत्र विचार सरणीच स्वतंत्र वृत्तीचे नागरिक व्हा. कारण माणसाचा जन्म होणे स्वतंत्र, ज्या पद्धतीने स्वतंत्र जन्म होतो त्याचं मन सुद्धा स्वतंत्र असलं पाहिजे, विचारसरणी ही स्वतंत्र असली पाहिजे, लादली गेले न पाहिजे. अशा पद्धतीचं त्यांनी ते विचार म्हणजे त्यांच्या प्रांगणामध्ये दिल्लीच्या घर असताना त्या तिथं माणसे जमतात, त्यांना ते सांगतात. आणि अशा पद्धतीने 23 जून 1956ला बाबासाहेब त्या ठिकाणी बुद्ध जयंती साजरी करतात.
साजरी करत असताना एक सभेमध्ये त्याचं रूपांतर करतात आणि तिथंसुद्धा ते पटवून सांगतात. आणि हे झाल्याच्या नंतर म्हणजे जेव्हा वातावरण निर्मिती होते तेव्हा नंतर मग 23 सप्टेंबर 1956ला प्रबुद्ध भारतामध्ये डायरेक्ट बातमी देतात. डायरेक्ट बातमी कोणती देतात की मी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेत आहे. त्या पेपरच्या हेडिंगमध्ये सर्व बातम्या येतात की त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश म्हणून त्या ठिकाणी 26 हरिपूर रोड दिल्ली, तारीख 23 सप्टेंबर 1956 बौद्ध धर्म स्वीकाराचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे. येत्या दसऱ्याच्या तारखेला 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे. या दिवशी सकाळी 9 ते 11 वाजता माझा धर्मदीक्षेचा विधी कार्यक्रम होईल आणि नंतर संध्याकाळी माझे आपल्या सर्वांसाठी एक जाहीर व्याख्यान होईल. म्हणजे अशा पद्धतीचं एक जे विचार बाबासाहेबांनी केली होती या ग्रंथाबद्दलचे, जे स्टार्टिंग जे आपण बघितली जन्म ते प्रवज्जा, त्याच्या अगोदरची जी ग्रंथाची जी निर्मिती झाली किंवा निर्मिती होण्याच्या अगोदर जी प्रस्तावना गहाळ झाली, बाबासाहेबांना कशा कशा प्रसंगातून जावं लागलं या गोष्टीचं आपण कालपासून आजच्या पर्यंत आपण बघितलं. आणि इथून पुढे नंतर बाबासाहेबांनी दिलेला धर्म कसा आहे, कशा पद्धतीचा आहे याचं तर विश्लेषण सुरूच आहे. आणि हे करत असताना सुद्धा त्यांनी सांगितले की कार्ल मार्क्स आणि बुद्ध हे एक पुस्तक एक रिव्हिजन करायचं, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन ही सुद्धा या समजून घेण्यासाठी तुम्हाला हे उपयुक्त होईल. त्या गोष्टीचा सुद्धा आपण सारांश ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्येच करणार आहोत. याच्यासोबतच बाकी जे काही 22 प्रतिज्ञा असतील किंवा बाबासाहेबांनी जे काही सांगितलेल्या गोष्टी आहेत, गौतम बुद्धांनी ज्या काही सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या उदाहरणासहित आपल्याला या ठिकाणी पटवून देण्याचा आपण सगळे जे व्याख्याते आहेत ते प्रयत्न करतील. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी जी प्रस्तावना आपण काढलेली ही प्रस्तावनेचं स्वरूप आपण लक्षात घेता बाबासाहेब खूप आजारी होते. आपण काल बघितलं की रात्रभर 13 पानाची प्रस्तावना बाबासाहेब हे लिहित बसले होते. ताप होता, तब्येत बरी नव्हती, तरी सुद्धा ते रात्रभर नाही उठले. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी नाणक येतात तेव्हा बाबासाहेब उठतात, मला माहीतच नाही म्हणतात रात्र कधी झाली. म्हणजे हे जे प्रतिबिंब आहे कुठलाही वाङ्मयचं जे प्रतिबिंब आहे ते प्रस्तावनेमध्ये आहे. त्याचं गांभीर्य जे आहे शॉर्टकटमध्ये तुमच्या गोष्टी लक्षात आल्या असतील की बाबासाहेबांनी किती जवळपास 135-38 ग्रंथ चाळून सगळ्या गोष्टीच्या सगळ्या धर्माचा अभ्यास केल्याच्या नंतर त्यांनी हे लिहिलं. हालाकी आपल्या बुद्धाचे ग्रंथ उपस्थित होतेच ना, तेव्हा होतेच ना आपले, म्हणजे निलय पीठक, सुत्त पीठक हे सगळे होतेच ना, आदिधम्म पीठक जे काही ग्रंथ होतेच. परंतु भारतातच का गरज पडली, कारण भारतातच अंधश्रद्धा रूढी परंपरा काय जास्त होत्या. भारतातच जास्त गुलामगिरी होती, माणसाची पिळवणुकीचं प्रमाण जास्त होतं. माणूस म्हणून माणूसाला चालण्याची पद्धत नव्हती. आपण बघतो पुण्याची पेशवाईच्या काळात बघतो आपण झाडू थुंकण्याची परमिशन नव्हती, चालण्याची परमिशन नव्हती. आणि अशा पद्धतीचं हे जे काही माणसावरती दुःख उत्पन्न होणारे जे काही कार्यक्रम होतात तेव्हा आपण ते हिंदू धर्मामध्ये होतो. परंतु बाबासाहेबांना हे केलं की नाही कडे ह्या या लोकांना जर धर्म परिवर्तित केलं त्यांच्या आचारामध्ये सदाचारामध्ये परिवर्तन होईल आणि भारतामध्ये अजून बौद्ध धर्माची बीजे रोवले जातील. भारत हे बुद्धाचं राष्ट्र घोषित होईल, भारतामध्ये नंदनवन तयार होईल आणि अशा पद्धतीची त्यांची मनीषा होती. एवढंच ह्या ठिकाणी आपल्या गोष्टी लक्षात आल्या असेल. एवढं गृहीत धरून एवढं त्यांचं जे काय होतं मी शॉर्टकटमध्ये ह्या ठिकाणी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि नंतर जे काही आपले खंड सुरू होतील, जे काही पूर्ण होतील, समजा 10-12चा एक पार्ट आहे जन्म ते प्रवज्जा, किंवा त्या खंडामध्ये पहिल्या पार्टमध्ये जेवढं काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सारांश रूपाने अतिशय म्हणजे सूक्ष्म रीतीने सांगण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करतील. ह्या ठिकाणी आपले सगळेच ह्या ठिकाणी एक्सपर्ट आपले तेलगुटे सर, वसंतराव खिलारे आहेत, ॲडव्होकेट जाधव आहेत, ॲडव्होकेट सूर्यतर सुद्धा आहेत, कैलास जोंधळे आहेत, परत आपल्या विशाल सूर्यवंशी सुद्धा आपल्या रेऊलगावरून ह्या ठिकाणी आले आहेत. त्यांचंसुद्धा आपण नंतर मार्गदर्शन घेऊयात आणि आपल्यामध्ये ज्ञानामध्ये कशा पद्धतीनं जास्तीत जास्त भर पडेल या गोष्टीचं आपण सगळ्यांनी हे करूया. आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि अशीच रोज रोज थोडीशी संख्या वाढत जा, म्हणजे सांगणाऱ्यांना सुद्धा थोडासा उत्साह वाटते, अभ्यास करून यावंसं वाटते आणि 4 गोष्टीसुद्धा आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतील. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना